विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राची भूमिका कशी साधारण आहे या संदर्भात चर्चा केलेली आहे. तर या भागामध्ये आपण भारतीय कृषीपुढील जी काही आव्हानं आहेत, कृषी क्षेत्रासमोरील जी आव्हाने आहेत ते आपण पाहणार आहोत. चॅलेंजेस ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर असं म्हणलं जातं. तर भारताच्या कृषी क्षेत्रासमोर अनेक प्रकारची आव्हानं आहेत. जसं जगात भारत हा सर्वात मोठा कृषीप्रधान देश आहे. मसाल्याचे पदार्थ, डाळी, दुग्धजन्य पदार्थ तसेच कापूस, गहू, तांदूळ याचे मोठे उत्पादन क्षेत्र भारतात आहे. काही दशकापूर्वी भारताच्या GDPमध्ये शेती क्षेत्राचा वाटा हा 75% होता. तो आता केवळ 14% येऊन पोहोचलेला आहे. एकूण श्रमिकापैकी भारतामध्ये 54% श्रमिक हे कृषी क्षेत्रामध्ये काम करतात, कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत. म्हणजेच थोडक्यात शेती हा एक मोठा उद्योग आहे. देशाच्या प्रत्येक नागरिकावर त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रभाव पडत असलेला दिसून येतो. त्यातील काही जर विचार केला, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव जर विचार केला तर इतर क्षेत्राप्रमाणेच शेती क्षेत्रासमोरील सुद्धा काही महत्त्वाची आव्हानं आपल्याला दिसून येतात. त्यातील काही अतिशय गंभीर आव्हानं आहेत, त्यात काही उपाययोजनासुद्धा केलेल्या आहेत. परंतु काही समस्यांना आजही मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागते. त्यातील आव्हाने म्हणजे शेतीची उत्पादकता, ग्रामीण पतपुरवठा किंवा वित्तपुरवठा, किंमत धोरण, पर्यावरण धोरण, बाजार व्यवस्था, अन्न सुरक्षितता, ग्रामीण उद्योजकता इत्यादी विषयक अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. ही जी काही घटक आहेत ती देशाच्या अर्थव्यवस्थेला एकूण जी काही उत्पादनासंदर्भात जे काही घटक आहेत ते लक्षात घेणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे उत्पादकता, ज्याला आपण प्रोडक्टिव्हिटी म्हणतो. भारतीय शेतीची उत्पादकता अल्प आहे, एक मोठं आव्हान आहे. प्रति हेक्टरी उत्पादन क्षमता व श्रमिकांची उत्पादकता या निकषावर शेतीची उत्पादकता कमी असल्याचे दिसून येते. शेती क्षेत्रावरील लोकसंख्येचा दबाव, सरकारी धोरण क्षेत्राचे आकारमान लहान असल्याचे दिसून येते. सिंचन सुविधेचा अभाव, जमिनीचे विभाजीकरण, तुकडीकरण, शेतकऱ्यांचा अशिक्षितपणा, शेती करण्याची पारंपरिक पद्धत, शेतमाल विक्रीतील दोष इत्यादी कारणामुळे शेतीची उत्पादकता कमी असलेली दिसून येते. त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढवणे हे एक मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, शेतीचे उत्पादन अनेक पद्धतीने, अनेक कौशल्याने वाढवता येऊ शकते. ते उत्पादन अनेक घटकावर अवलंबून नसते, तर ते शेतीच्या उत्पादकावर अवलंबून असते. शेतीची उत्पादकता 2 प्रकारे मोजली जाऊ शकते: प्रतिमजूर अथवा प्रतिश्रमिक उत्पादकता. शेतीची प्रति हेक्टरी उत्पादकता म्हणजेच प्रतिमजूर अथवा प्रतिश्रमिक उत्पादकता मोजत असताना किंवा उत्पादन ठरवत असताना प्रतिश्रमिकांची उत्पादकता अनेक देशामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची आहे. भारतात दर एकरी उत्पादकता खूपच कमी आहे. भारताच्या प्रतिश्रमिकांची उत्पादकता अमेरिका, जपान इत्यादी देशाच्या श्रमिकाच्या तुलनेत 1/3 आहे. तर इंग्लंडसारख्या देशामध्ये त्यापेक्षाही कमी आहे.
श्रमिकांची अल्प उत्पादकता ही शेतीच्या मागासपणाचे निर्देशक घटक आहेत. म्हणून भारताच्या श्रमिकाच्या उत्पादकतेत एकूण मोठी सुधारणा करावी लागणार आहे. म्हणून प्रत्येक हेक्टरी मागे जे उत्पादन मिळते त्या जमिनीची प्रति हेक्टरी उत्पादकता असं संबोधलं जातं. प्रति हेक्टरी उत्पादकता कशी काढली जाते तर प्रति हेक्टरी उत्पादकता बरोबर पिकाचे एकूण उत्पादन डिवायडेड बाय भागिले एकूण पिकाखालील क्षेत्र हेक्टरमध्ये म्हणलं जातं. म्हणजे भारताच्या शेतीच्या उत्पादकतेची निवडक देशातील ज्या काही शेतीच्या प्रति हेक्टरी उत्पादकतेची तुलना केली आहे ती आपण पुढील प्रमाणे पाहता येऊ शकते. एकूण उत्पादकता ही जशी श्रमिक आणि प्रतिमजूर काढली जाते तर निवडक देशातील शेतीची प्रति हेक्टरी उत्पादकता जर आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येतं ही उत्पादकता प्रति क्विंटल आहे. जसं जर प्रत्येक पीक संरचनेनुसार जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं भारतामध्ये आणि जगामध्ये हे प्रमाण कसं आहे. भात पिकामध्ये भारत प्रति हेक्टरी केवळ 31.4 क्विंटल उत्पादन घेतो तर जगामध्ये हे उत्पादन 67% आहे. तर चीनमध्ये 67% आहे. इजिप्तमध्ये 95% आहे. तर गव्हाच्या बाबतीमध्ये प्रति हेक्टरी उत्पादकता भारतामध्ये 25%, चीनमध्ये 50% आणि फ्रान्समध्ये 75% जास्त दिसून येते. मका भारतामध्ये प्रति 25 क्विंटल आहे तर 77% अमेरिकेमध्ये, 92% कॅनडामध्ये प्रति क्विंटल उत्पादन क्षमता आहे. प्रति हेक्टरी उत्पादकता आहे. तर ऊसाच्या संदर्भात 367 क्विंटल भारतामध्ये उत्पादन केलं जातं तर ब्राझीलमध्ये 773 क्विंटल ऊस होतं. प्रति हेक्टरी पेरूमध्ये सर्वाधिक जास्त ऊसाचं उत्पादन घेतलं जातं. 1278 क्विंटल हे प्रति हेक्टरी उत्पादन घेतलं जातं. तर भुईमुगाच्या संदर्भात भारतामध्ये 18 क्विंटल प्रति हेक्टरी घेतलं जातं. तर 35.7% चिली या देशात घेतलं जातं. 74% ब्राझीलमध्ये घेतलं जातं. तर यावरून आपलं लक्षात येतं की जगातील काही महत्त्वाच्या ज्या पिकांचा जर आढावा घेतला तर प्रगत देशामध्ये किंबहुना भारताच्या तुलनेत सर्वाधिक प्रति हेक्टरी उत्पादन असलेले दिसून येतं. याचा अर्थ असा आहे की एकूण जे काही प्रति उत्पादन आहे ते भारतात खूप कमी असलेले दिसून येतं. त्याचे काही महत्त्वाचे काही आव्हानं आहेत. त्या आव्हानामुळे किंवा त्या अडथळ्यांमुळे भारतीय शेतीतील उत्पादकता ही कमी असलेली दिसून येते. तर शेतीची उत्पादकता वाढवण्यातील जे काही आव्हानं आहेत, भारताच्या शेतीची उत्पादकता कमी असण्याचे अनेक कारणं आहेत. त्यात शेतीच्या उत्पादन जी काही आहे, शेतीच्या लोकसंख्येवर वाढता दबाव, लहान आकाराचे भूधारण क्षेत्र, सिंचन सुविधांचा अभाव, सावकारी कर्जांच्या पाशात शेतकरी अडकलेले आहेत. त्याच्यानंतर शेती कसण्याची अशास्त्रीय पद्धत, बाजारांच्या सुविधांचा अभाव, कृषी संशोधनाचा अल्प विस्तार, उत्पादक स्वरूपाच्या गुंतवणुकीचा अभाव, अपुरा भांडवल पुरवठा, नैसर्गिक आपत्ती, सामाजिक आणि इतर घटक, पशूंचा निकृष्ट दर्जा या स्वरूपाचे जी काही आव्हानं आहेत ती आव्हानं आपण पाहतोय. तर ही जी काही भारताच्या कमी उत्पादकता असण्याची कारणं आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा अधिक विस्तृतपणे बघितलेली आहेत. म्हणून अशा प्रकारची अनेक कारणं शेतीच्या उत्पादकतेला कमी असण्यासाठी कारणीभूत असलेले दिसून येतात. त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी ज्या उपाययोजना आहेत
ज्याला शेतीची उत्पादकता वाढण्यासाठी उपाययोजना असं म्हटलेलं आहे, मेजरमेंट टू इन्क्रीज ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी. यामध्ये दारिद्र्य, बेकारी, काम न करणे अशा समस्या वाढ झाल्याने शेतीची उत्पादकता कमी राहण्यास मदत होते. शेती क्षेत्राची वाढ होण्यासाठी इतर क्षेत्राचा समन्वय होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शेतीच्या विकासावर इतर क्षेत्राचा विकास अवलंबून असतो. जसा शेती क्षेत्राचा विकास झाला तर उद्योग क्षेत्राचा होऊ शकतो, उद्योग क्षेत्राचा झाला तर सेवा क्षेत्राचा होऊ शकतो, आणि सेवा क्षेत्राचा अभ्यास झाला तर सगळ्या प्रकारच्या पायाभूत सुविधांचा अभ्यास होऊ शकतो. आणि म्हणून शेतीची उत्पादकता वाढण्यावर ज्या काही मर्यादा येत आहेत, जी काही कारणं आहेत, त्यामध्ये धारण क्षेत्राचा आकारमान, दरडोई धारण क्षेत्राची उपलब्धता, शेतीची उत्पादकता वाढण्यासाठी पिकांचा हेतुपूर्वक जो काही वापर केला जातो, या सगळ्या घटकांमध्ये प्रमुख घटकांचा आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे की जमिनीचं विभाजीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, आर्थिक उपाययोजना, सिंचन सुविधेचा अभाव किंवा जमीन सुधारणा कायदा अंमलबजावणी, कृषी क्षेत्रावरील वाढता ताण, कोरडवाहू शेतीचा विकास, लघु व कुटीरोद्योगांचा विकास, सहकार शेती, शेतमाल विक्री संशोधन, या सगळ्या घटकांचा आपण मागच्या भागांमध्ये काही विचार केलेला आहे. त्याचबरोबर शेतीवरील लोकसंख्या कमी हो जाणारा भार, या सर्व घटकांबरोबरच लघु उद्योग, कुटीरोद्योगांचा विकास, सहकार शेती, शेतमाल विक्री व्यवस्था, कृषी संशोधन, यासारख्या सगळ्या बाबींचा आपण यामध्ये सविस्तर अशा पद्धतीनं विचार केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा स्वरूपाच्या ज्या काही अत्यंत महत्त्वपूर्ण ज्या काही बाबी आहेत, त्यापैकी भारतीय कृषी पुढील आव्हानं आहेत ती उत्पादकता आहे. उत्पादकता कमी असण्यासाठी शेती क्षेत्रामधील अनेक प्रकारचे बदल करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर उत्पादकता वाढीसाठी कृषी धोरण, कृषी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, रासायनिक खतांचा वापर, त्याचबरोबर एकूणच नैसर्गिक पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी जलसंधारणाची आवश्यकता आहे. म्हणून भारतीय कृषीपुढील पहिलं जे आव्हान आहे ते म्हणजे कमी उत्पादकता, ज्याला आपण प्रोडक्टिव्हिटी म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आव्हान आहे ते म्हणजे ग्रामीण वित्तपुरवठा, म्हणजे कृषी क्षेत्राला बँकांमधून वित्त क्षेत्रातून होणारा कर्जपुरवठा हा अत्यंत अल्प स्वरूपाचा आहे. जो ग्रामीण वित्तपुरवठा आहे, जो रुरल क्रेडिट आहे, ते मोठ्या प्रमाणात कमी आहे. आणि म्हणून एकूणच भारतातील कृषीपुढील जी काही आव्हानं आहेत ती ग्रामीण वित्तपुरवठा हा एक मोठा आव्हान आहे. त्याच्यानंतर संस्थात्मक कर्जपुरवठ्यासाठी जी काही पूर्तता करावी लागते, तर या पद्धतीने सुद्धा आव्हान असलेलं दिसून येतं. त्याच्यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे विक्री व्यवस्था, ज्याला मार्केटिंग असलं म्हणलेलं आहे. उत्पादकता, वित्तपुरवठा आणि विक्री व्यवस्था, मार्केटिंग हे एक कृषी क्षेत्रापुढील आव्हान आहे. शेती क्षेत्रामध्ये उत्पादन झालेली अन्नधान्य त्याला चांगल्या प्रकारची बाजारपेठ मिळणं आवश्यक आहे. चांगल्या प्रकारची बाजारपेठ, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणं गरजेचं आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये जर भारताच्या बाबतीत विचार केला, सध्या शेती क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन आहे. विशेषतः व्यापारी पिकांच्या संदर्भात जर आपण विचार केला, जसं की सध्या कांदा उत्पादनाच्या संदर्भात जो महत्त्वाचा जो विषय आहे, भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन झालं असताना देशाच्या धोरणकर्त्याने कांदा निर्यातीवर बंधन लादलेले आहेत. आणि त्यामुळं चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळून देशाच्या नागरिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होत असताना अशा प्रकारचं निर्यातीवर बंधनं लादणं ही शेतकऱ्यांच्या हक्कावरती गदा आणण्यासारखं आहे. एकूण आंतरराष्ट्रीय पातळीवरती चलन किंवा गंगाजळी या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते. आणि म्हणून भारतातील लोकांची गरज पूर्ण करून जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अशा प्रकारच्या वस्तू जर भारतीय शेतकरी पाठवत असतील तर ते अत्यंत साधारण आहे. त्यातून आपल्याला परकीय चलन आणि परकीय गंगाजळी उपलब्ध होऊ शकते. आणि म्हणून
अशा प्रकारची विक्री व्यवस्था उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. बेसिक फॅसिलिटीज मध्ये उपलब्ध करून गरजेचं आहे. आणि अनेक प्रकारच्या ज्या काही अडथळे आहेत त्या अडथळ्यावर मात करण्यासाठी शेतकरी किंवा एकूणच जी काही समोरील आव्हानं आहेत त्यातील पुढचं जे आव्हान आहे ते म्हणजे ग्रामीण उद्योजकता, रुरल एंटरप्रेन्योरशिप हे एक मोठं आव्हान आहे. ग्रामीण भागामध्ये उद्योजक तयार होणं अपेक्षित आहे. कुटीर उद्योगाच्या माध्यमातून, लघु उद्योगाच्या माध्यमातून कुक्कुटपालन, वऱ्हापालन, शेळीपालन असेल किंवा मेंढीपालन असेल, अशा प्रकार मत्स्य व्यवसाय असेल, या प्रकारच्या माध्यमातून ग्रामीण उद्योजकता निर्माण होणं गरजेचं आहे. आणि म्हणून भारतासारख्या अर्थव्यवस्थेमध्ये तंत्रज्ञान हे एक मोठं आव्हान आहे. पारंपरिक शेती क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान वापरण्याचं एक मोठं आव्हान आहे, कारण भांडवलाची कमतरता ही भारतामध्ये सगळ्यात मोठी कमतरता आहे किंवा उणीव आहे. ते तंत्रज्ञान आपण कशा प्रकारे वापरू शकतो हे आपण पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पीक विमा, क्रॉप इन्शुरन्स हा एक महत्त्वाचा घटक आहे. जे आव्हान आहे कृषी क्षेत्रासमोरील मोठं आव्हान दिसून येतं, कारण निसर्गाचा लहरीपणा असेल किंवा एकूणच निर्माण होणारी दुष्काळजन्य परिस्थिती असेल, निसर्ग कधीही कोपतू शकतो आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होते, ढगफुटी होते, मोठा दुष्काळ पडतो, शेतकऱ्यांनी केलेली मेहनत तिथे वाया जाऊ शकते. आणि म्हणून अशा प्रकारचं क्रॉप इन्शुरन्स, पीक विमा हे एक मोठं भारतीय कृषीसमोरील आव्हान आहे. त्याच्यानंतर जे पुढचं जे महत्त्वाचं आव्हान आहे भारतीय शेतीसमोरील ते म्हणजे जलव्यवस्थापन आहे. वॉटर मॅनेजमेंट हे एक मोठं आव्हान आपल्याला दिसून येतं. हे आव्हान पेलण्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या वॉटर मॅनेजमेंट जगभरात जे काम करणाऱ्या संस्था आहेत, या जलसंधारणाच्या संदर्भात किंवा जलव्यवस्थापनाच्या संदर्भात, पाणी हे जीवन आहे, म्हणजे पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून जलव्यवस्थापन होणं, वॉटर मॅनेजमेंट होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आव्हान आहे ते म्हणजे कृषी व्यवसाय, ॲग्रो बिझनेस. अलीकडच्या कालखंडामध्ये आधुनिक जी काही साधनं आहेत त्याचा वापर करून कृषी व्यवसाय हा विकसित झाला पाहिजे. हे एक भारतीय कृषीसमोरील मोठं आव्हान आहे. त्याच्यामध्ये पशु व्यवसाय आहे, कुक्कुटपालन आहे, फलोत्पादन आहे, भाज्या व्यवसाय आहे, पुष्पसंवर्धन व्यवसाय, पशुसंवर्धन व्यवसाय, मत्स्य व्यवसाय आहे, वृक्ष लागवड आहे, मधुमक्षिका पालन आहे, खत निर्मिती आहे, लघु उद्योग आहे. अशा प्रकारच्या अनेक घटकांचा यामध्ये समावेश आहे. त्याच्याबरोबरच कृषी पर्यटन हे त्यामध्ये येऊ शकतं. म्हणून भारताच्या एकूणच शेती क्षेत्रासमोर जी आव्हानं आहेत ती अधिक पेलण्यासारखी आहेत. एकूणच शेती क्षेत्राचं उत्पादन वाढलं पाहिजे आणि शेती क्षेत्राचा विकास झाला पाहिजे.